प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. सलाम. प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. पहा, प्रभूने आपणास पुन्हा एकदा या रविवारच्या सहभागितेमध्ये एकत्र केलं, त्याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. स्तोत्रसंहिता 150 यातलं तिसरं वचन आपण वाचूया. स्तोत्र 150 तिसरं. कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा, सतार व विणा वाजवून त्याचे स्तवन करा. पहा, स्तोत्र 150 याचं तिसरं वचन सांगते, कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा, सतार व विणा वाजवून त्याचे स्तवन करा. यातलं 6वं जर वचन वाचलं तर ते पण बोध काय करते की प्रत्येक श्वासवान प्राणी परमेश्वराचे स्तवन करो, परमेश्वराचे स्तवन करा. होय, सर्व परिस्थितीमध्ये काय करा? परमेश्वराचे स्तवन करा. या आपण आजची सहभागिता प्रभूकडे सोपवून देऊया, कारण की जिथे ख्रिस्त म्हणतो की माझ्या नामाने दोघे तिघे जमलेत त्याचमध्ये मी आहे. आणि येणारे वचन सहभागिता प्रभू येशू आशीर्वादित करेल, त्याचं आत्मिकता आपल्या जीवनात भरेल ही आशा धरूया, विश्वास धरूया. चला आपण सुरुवातीची प्रार्थना करूया आणि सहभागिता चालू करूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता, सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणली, सुकार मानतो. फुलाताई, सॅमसन अंकल, मावशींचं कुटुंब आणि ऑनलाईन जेवढे पाहत आहेत शेजारचे, या समय तुझ्या हाती देतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आणि होय, ती आत्मिकता प्रत्येका ठिकाणी ख्रिस्तामध्ये तू भर. रात्रीपासून जे काही कळत नकळत चुका आमच्यातून होतात, झालेल्या आहेत, त्या सर्व चुकांच्या अपराधांची आम्हाला ख्रिस्तामध्ये क्षमा कर. आणि येणाऱ्या वचनाद्वारे ख्रिस्तामध्ये प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना तारण कर त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणताय पित्या, आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की एक सुंदरशी वेळ पुन्हा एकदा आपणास दिली. होय, परमेश्वराने ते सुंदरसं नाव आपल्याला दिलं आहे की जे नाव आपल्याला पहिलं तीराला घेऊन जाईल. ख्रिस्ताने एक नाव आपल्याला दिलं, ते प्रभू येशू, ते आपल्याला पहिलं तीराला नेणारं असं आहे. ती विश्वासरूपी तारू आहे. त्या विश्वासरूपी तारू मध्ये असताना तो विश्वास नाकारू नका ख्रिस्ताच्या नावावरचा, प्रभू येशूच्या नावावरचा, तर आपलं विश्वास रूपी तारू फुटेल. जर आपण तो नाकारला तर आपलं विश्वासरूपी तारू फुटेल. ज्या तीरावर आपल्याला जायचं आहे तिथे आपण पोहोचणार नाही. होय, परमेश्वराने ते सुंदरसं नाव आपल्याला दिलं आहे. यीशु का नाम है सारे जमी पर, जिसमें हम पाते उद्धार. यीशु का नाम है सारे जमी पर, जिसमें हम पाते उद्धार. ओ दुनिया में आया, लहू बहाया, फिदिया जहान को दिया. ओ दुनिया में आया, लहू बहाया, फिदिया जहान को दिया. हमको बचाने, खुशी दिलाने, यीशु सलीब पर मुआ. हमको बचाने, खुशी दिलाने, यीशु सलीब पर मुआ. यीशु का नाम है सारे ज़मीं पर, जिसमें हम पाते उद्धार. यीशु का नाम है सारे ज़मीं पर, जिसमें हम पाते उद्धार. आसमां के नीचे लोगों के बीच में कोई दूसरा नाम नहीं है. आसमां के नीचे लोगों के बीच में कोई दूसरा नाम नहीं है. हमको बचाने, खुशी दिलाने, यीशु सलीब पर मुआ. हमको बचाने, खुशी दिलाने, यीशु सलीब पर मुआ. यीशु का नाम है सारे ज़मीं पर, जिसमें हम पाते उद्धार.
यीशु का नाम है सारे जमीन पर, जिसमें हम पाते उद्धार। जो लाए ईमान अब यीशु के नाम पर, जिंदा हमेशा रहेगा। जो लाए ईमान अब यीशु के नाम पर, जिंदा हमेशा रहेगा। वही मार्ग है, वही सत्य है, वही अनंत जीवन है। वही मार्ग है, वही सत्य है, वही अनंत जीवन है। यीशु का नाम है सारे जमीन पर, जिससे हमें पाते उद्धार। यीशु का नाम है सारे जमीन पर, जिसमें हम पाते उद्धार। प्रेज द लॉर्ड। होय, ते एकच नाव आहे या पृथ्वीवर की त्यामध्ये आपण उद्धार पाहू शकतो। तो तारणाचा मुकुट तोच देऊ शकतो। होय, परमेश्वराचं वचन आपल्याला सांगते की प्रत्येक गुडघा त्याच समोर टेकेल, प्रत्येक गुडघा टेकेल। आणि दावीद सुद्धा स्तोत्रसंहितेमध्ये म्हणला की पहा, परमेश्वर माझ्या प्रभूला म्हणाला की जोपर्यंत तुझे शत्रू पादाक्रांत होत नाही तोपर्यंत माझ्या उजवीकडे बैस। आणि तो बसला आहे। कोणासाठी विनंती करत आहे? योहान कृष्णपुरातामध्ये ख्रिस्त म्हणतो, जे तुम्हाला दिलेलं आहे, जे तुझं वचन पाळतात, ज्यांना कळलं आहे, त्यांसाठी मी विनंती करीतो। होय, ख्रिस्त तुमच्या आमच्या करता, सर्वांकरता, ज्यांकरता तो वधीला गेला त्यांकरता तो विनंती करण्यासाठी देवाच्या उजव्या साईडला बसला आहे। ते एक नाव आहे, स्वर्गात पृथ्वीवर उंचावलेलं, तारण देणार, क्षमा करणार, प्रीती, देवाची प्रीती प्रगट करणार, आपल्या सर्वांचे अपराध त्याच्या रक्ताने धुणार, ते एकच नाव आहे, प्रभू येशू। होय, त्याची आराधना करा, त्याची स्तुती करा। आपल्या मुखातून त्याचं नाव जे वंदनीय आहे, स्तुतीस प्रीत्यर्थ आहे, ते उंचवणारे बना। नेहमी धन्यवाद करा। तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं। तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगी, तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगी। हृदय के तार छेड़े झनकार, हृदय के तार छेड़े झनकार, तेरी आराधना है मधुर गीत, तेरी आराधना है मधुर गीत। जीवन से मेरे तो महिमा पाए, एक ही कामना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं। सृष्टि के हर एक कण कण में छाया है तेरी ही महिमा का राज, सृष्टि के हर एक कण कण में छाया है तेरी ही महिमा का राज। पंछी भी करते हैं तेरी प्रशंसा, पंछी भी करते हैं तेरी प्रशंसा, हर पल सुनाते हैं आनंद का राग, हर पल सुनाते हैं आनंद का राग। मेरी भी भक्ति तुझे ग्रहण हो, हृदय से प्रार्थना करूं,
पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं। पतित जीवन में ज्योति जला दे, तुझसे लगी है आशा मेरी। पतित जीवन में ज्योति जला दे, तुझसे लगी है आशा मेरी। पाप में तन को दूर हटा दे, पाप में तन को दूर हटा दे। पूर्ण हो अभिलाषा मेरी, पूर्ण हो अभिलाषा मेरी। जीवन के कठिन दुखी क्षणों का दृढ़ता से सामना करूं। पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं। पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं। प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की नेहमी त्याची स्तुती करा, त्याची आराधना करा, सर्व परिस्थितीत आपले हात उंचवणारे बना. जेव्हा तुम्ही आपल्या जीवनातून त्याला उंचवाल तेव्हा तो सुद्धा तुम्हाला जिथे आपल्याला जायचंय आणि जिथे तो जागा तयार करायला गेला आहे तिथे तो आपल्याला स्वीकारेल, तो घेऊन जाईल. याकरता आपल्या जीवनामध्ये पहिलं प्रथम स्थान ख्रिस्त प्राप्त करणं, ख्रिस्ताला जाणून घेणं आणि ख्रिस्ताची आपल्या ठाई स्थापना करणं. पहा, ख्रिस्त हा पाया घातला गेला, पण ख्रिस्ताच्या मध्ये नवी उत्पत्ती बनणं, या गोष्टी आपल्या जीवनात करणारे, त्याची आस्था पश्चाताप करणारे. मागच्या रविवारी ऐकलं पहा, साक्षीचं वचन जे आहे, कोकऱ्याचं रक्त आणि साक्षीचं वचनच, याच्याद्वारे ते त्याच्यावर विजय मिळवतील. ज्या सैतानाला जो दोष, बंधूवर दोष देण्याकरता परमेश्वरासमोर उभा होता, त्याला खाली टाकण्यात येईल. त्याचवर विजय मिळवणं कसं आहे? ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे, कोकऱ्याच्या रक्ताद्वारे आणि त्याच्या वचनाद्वारे, साक्षीच्या वचनाद्वारे. ही साक्ष जशी जशी तुमच्या जीवनी दृढ होईल तस तसे तुम्ही सर्व चांगले करण्यात, चांगले बोलण्यात तत्पर व्हाल. ती साक्ष शेवटपर्यंत मरणाच्या आपल्या सोडू नका. आस्था पश्चाताप धरा. ती साक्ष काय सांगते? तो तुमच्या आमच्या पापांकरता आला, मारला गेला, गाडला गेला आणि उठवला गेला. ही ती सुवार्ता आहे. ते आपल्या जीवनातून इतरांच्या जीवनात गाजवणारे बना. कारण की तो स्वर्गीय पिता प्रेमळ आहे. तो वाट पाहत आहे सहनशीलतेने आपल्या वळण्याची, जगातील प्रत्येकाच्या वळण्याची. होय, तो वाट पाहत आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र यासाठी दिला की आपण खरे खरे पवित्र असे शुद्ध व्हावं आणि त्याच्या समागमे राहावं. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा.
सदा। तू है प्रभु हमारा खुदा, हम गाए होसाना। तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। होय, देवाने आपल्याला एकुलता एक पुत्र दिला. होसाना होसाना ऊर्ध्वलोकी होसाना. कोकऱ्याचा जय जयकार पुन्यांदा मोठ्याने आपण ऐकू. जे विजय मिळवतील त्याचबरोबर ते सार्वकालिक जीवनात असतील. ती साक्ष आपल्या ठाई दृढ ठेवा. ज्या परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र दिला, या जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. ती साक्ष आपल्या ठाई रोज दृढ करणारे बना आणि आपल्या जीवनातून ती गाजवा इतरांच्या जीवनात जे अजून अंधकारात आहेत. यशया 9 अध्याय सांगतं पहा, ख्रिस्ताच्या भविष्यवाणीविषयी की अंधकारातल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. होय, तुम्ही पृथ्वीचे प्रकाश, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, ख्रिस्त म्हणतो. जर तुमच्या जीवनात तो प्रभू हा विश्वास आलेला आहे, तो तुमच्या ठाई आत्मिकरित्या आलेला आहे, तो वसलेला आहे, प्रीतीचा पाया घातलेला आहे, यासाठी की तो मिठाचा रुचकरपणा, तो जीवनाचा प्रकाश तुमच्या जीवनातून इतरांच्या जीवनात प्रकाशमान व्हावा. तो खारटपणा आपल्या जीवनात राखा, ते अनुशासन राखा, ते अनुशासन, तो खारटपणा आपल्या जीवनात राखा, जेणेकरून त्या मिठाच्या रुचकर स्वभावाने, त्या मिठाच्या रुचकर वैशिष्ट्याने सर्वजण ख्रिस्ताकडे यावेत. याकरता मागत राहा पित्याकडे स्वर्गीय दान, त्याचं राज्य, त्याची धार्मिकता आपल्या जीवनात मागणारे बना. आपण वारीस आहोत, संतान आहोत, तर या जगिक गोष्टी नाही तर देवाच्या राज्याच्या गोष्टी मागा. त्याच्या कार्यासाठी सामर्थ्य मागा, आत्मिक ज्ञान मागा. छोटी जी जमेल तशी सेवा प्रभूमध्ये करत राहा. जिथे कामाला आहात, जिथे उपस्थित आहात, तिथं आपल्या उपस्थितीने तो ख्रिस्त, त्याची प्रीती, त्याचा सुगंध इतरांच्या जीवनात दरवळणारे असे बना. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. मांगो दिया जाएगा, तूने कहा हमसे, ढूंढो तो तुम पाओगे, ये भी कहा हमसे. मांगो दिया जाएगा, तूने कहा हमसे, ढूंढो तो तुम पाओगे, ये भी कहा हमसे. खटखटाओ तो खोला
जाएगा। तूने कहा हमसे पूरा हो वादा, पूरा हो वादा। प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन। विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन। प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन। विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन। एलिया की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन। दानियल की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन। एलिया की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन। दानियल की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन। ये है हमारा विश्वास, प्रार्थना सुनेगा सदा। आज कल युगानुयुग एक सा रहता, एक सा रहता। प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन। विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन। प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन। विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन। प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन। धन्यवाद, धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मे, तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. या वेळे करता, समय करता, येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू दृढ कर. जिथे आहेत, जे ऐकत आहेत, त्यांच्या जीवनात ते वचन आशीर्वादित कर. ही प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणताय पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड, आमेन, हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता, समयाकरता पुन्हा एकदा ख्रिस्तामध्ये आपण एकत्र आलेले आहोत. होय, असंच ख्रिस्त येईल तेव्हा आपण एकत्र केले जाऊ, हे वचन आपणास बोध करतात. जे आपल्या अगोदर विश्रांतीस गेलेले आहेत, त्या सर्वांस ख्रिस्त घेऊन येईल आणि आपण जिवंत उरलेले तेव्हा बदलून जाऊ. हे देवाचं वचन सांगतं. देवाचं वचन सांगतं, इतरांशी एकत्र करून त्यांच्यात मिळवीन. परमेश्वर म्हणतो, इस्रायलचे जे वंशज जे मी विभागले त्यांना मी एकत्र करीलच करील, पण त्याचबरोबर इतरांना सुद्धा मी त्यामध्ये एकत्र करीन आणि मिळवीन. प्रेज द लॉर्ड. यशा पहा, वचन स्पष्ट सांगतं. यशा जखऱ्यामध्ये परमेश्वर म्हणतो, इस्रायलचे वंशज जे पांगलेले आहेत पृथ्वीवर, सर्व ठिकाणी जे विभागलेले आहेत, मी त्यांना एकत्र करीनच करीन, पण त्याचबरोबर मी इतरांना सुद्धा त्यांच्यामध्ये एकत्र करीन. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कोणाचाही द्वेष, मत्सर करू नका. आज तुमच्या दृष्टिकोनातून सुवार्तेचे जे शत्रू आहेत आपण समजतो, ते देवाला प्रिय आहेत. का प्रिय आहेत? कारण की त्यांच्यावर दया करण्यात यावी म्हणून. प्रेज द लॉर्ड. जे देवाकडे वळावेत म्हणून परमेश्वर
धीराने वाट पाहत आहे. सर्वांची बदलण्याची वेळ दिलाय परमेश्वराने. तो परमेश्वराला कोणाचाही नाश करायचा नाहीये. परमेश्वर प्रत्येकाची वाट पाहतोय. आज जे ख्रिस्ताला मानत नाहीत, प्रभूला मानत नाहीत, विश्वास ठेवत नाहीत, त्या लोकांची परमेश्वर वाट पाहत आहे. धीरा सहनशीलतेने वाट पाहत आहे. कारण की परमेश्वराची ही इच्छा आहे की त्यांचाही नाश होऊ नये. त्याकरता आपल्या मनातून, आपल्या वागणुकीतून कोणालाही दोष देऊ नका. जगातली परिस्थिती बदलत आहे, आपल्या देशातली, राज्यातली परिस्थिती बदलत आहे, पण ते बदलणं तो काळाची संक्षिप्त आहे. तो काळ एक समेट काळाचा पहा समय कमी करण्यात येत आहे. त्यामुळे कोणालाही दोष देऊ नका. कारण की प्रभूला त्याचं वचन काय करायचंय? आटोपत घ्यायचंय. प्रभूला त्याचं वचन काय करायचंय? आटोपत घ्यायचं आहे. आणि त्यामुळं जगाचं या सर्व गोष्टींचं काय होत आहे? रूपांतर होत आहे. आपल्याला दुःख होते करे, हे का झालं नाही, ते का झालं नाही. पण परमेश्वर काय म्हणतो? तुमच्या कल्पना माझ्या कल्पना नव्हत, तुमचे मार्ग माझे मार्ग नव्हत. जसं आकाश पृथ्वीपासून उंच आहे, तशा माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून, माझे मार्ग तुमच्या मार्गाहून उंच आहेत. ते आपण समजून घेऊ शकत नाही हे का घडत आहे. पण बायबलचं वचन आपणास बोध करतं. तो वेळ काळ आता संक्षिप्त करण्यात येत आहे. त्या घटना लवकरात लवकर घडत आहेत. होय, परमेश्वर म्हणतो इस्रायलचे वंशज जे पांगलेले आहेत त्यांना मी जमा करीनच करीन, पण त्याचबरोबर जे इतर आहेत त्यांना सुद्धा मी एकत्र करीन. ते माझेच आहेत. आज कोणी मार्ग भटकलेला आहे, कोणी अडखळणात आहे, तर त्यांचे द्वेष करू नका. त्यांच्यावर प्रीती करा परमेश्वराची, जी ख्रिस्तामध्ये प्रगट केली. ख्रिस्ताची क्षमा त्यांना मिळू द्या. त्यांसाठी प्रार्थना करा, यासाठी की ते तारणाकडे यावेत, त्यांनी आपले मार्ग बदलावेत आणि ख्रिस्ताचा वधस्तंभ वाहनं, ख्रिस्ताची साक्ष आपल्या ठाई ठेवणं, प्रभूशीची साक्ष आपल्या ठाई ठेवणं म्हणजे क्षमा करत राहणं, शांती करत राहणं, प्रीती करत राहणं, आपल्या मरणाच्या शेवटापर्यंत प्रभूशीच्या नामामध्ये विश्वास राहणं. यासाठी की परमेश्वराला सर्व प्रिय आहेत. परमेश्वर कोणाचा द्वेष करत नाही. ख्रिस्तामध्ये त्याने सर्वांचा स्वीकार केलेला आहे. त्याकरता जे मार्गावर नाहीयेत, मार्ग भटकलेले आहेत, आम्हाला असं वाटतं की ते सुवार्तेचे शत्रू आहेत, पण परमेश्वराने सर्व प्रीती केली आहे. त्याकरता क्षमा करणारे बना, प्रीती करणारे बना, क्षमा करणारे बना, प्रीती करणारे बना, आणि त्या प्रीतीद्वारे ख्रिस्त त्यांच्या जीवनामध्ये प्रगट होऊ द्या. देहाने नाही तर आत्मेने वर्तणूक करणारे बना. राग, मत्सर या सर्व गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकण्यात आलेल्या आहेत. आपण आणि जग वधस्तंभाला खिळलेले आहे. पौल म्हणतो माझ्या ठाई जे जीवित आहे त्याच्या विश्वासाने आहे. होय, आपण असं जीवन जगावं की देवाला संतोष मिळावा. जसा ख्रिस्त जगला तसे आपण जगणारे असलो पाहिजे. बाप्पा यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात यांना समजत नाही. इतरांनाही एकत्र करून त्यांच्यात मिळवीन असं देवाचं वचन सांगतं. परमेश्वर म्हणतो की मी इस्रायल वंश जे पृथ्वीवर पांगलेले आहेत त्यांना मी जमा करीनच करीन, पण त्यामध्ये इतर सुद्धा मी एकत्र करीन, मिळवीन सर्वांना. पहा, रोमकरास पत्र या संदेशाकडे आपण जाऊया.
इतरांशी एकत्र करून त्यांच्यात मिळवेन. रोमकरासपत्र 11वा अध्याय 32 वचन काय म्हणतं? रोमकरासपत्र याचा 11वा अध्याय 32 वचनामध्ये पौल वचनाद्वारे बोध करतो. काय वचन सांगतं पहा. रोमकरासपत्र 11वा अध्याय 32 वचन. सर्वांवर दया करावी म्हणून देवाने सर्वांस आज्ञाभंगाच्या स्वाधीन करून ठेविले आहे. प्रेज द लॉर्ड. आज जर कोणी आज्ञाभंगामध्ये असतील, देवापासून दूर असतील, मार्ग भटकले असतील, तर लक्षात ठेवा, आपल्याला माहित नाही देवाचं कार्य काय आहे. आपल्याला त्या गोष्टी कळत नाही. याकरता सुवार्ता, प्रकाश, शांती, साक्ष, क्षमा आपल्या जीवनातून ती इतरांच्या जीवनात गाजवा. कोणालाही दोष देऊ नका. तुम्ही शांती करणारे असले पाहिजे. शांती करणारे ते धन्य, कारण की त्यांना देवाचे पुत्र म्हणतील. तुम्ही देवाचे संतान वारीस कधी व्हाल? जेव्हा तो वधस्तंभ तुम्ही घेऊन ख्रिस्ताचं अनुसरण करणारे असाल. आणि वचन सांगते की सर्वांवर दया करावी म्हणून देवाने सर्वांस आज्ञाभंगाच्या स्वाधीन करून ठेविले आहे. ही परमेश्वराची इच्छा आहे की सर्वांवर दया करण्यात यावी. परमेश्वर म्हणतो, पहा, ज्याच्यावर दया करेन त्याच्यावर दया करेन मी, आणि ज्याला कठीण करेन त्यात मी कठीण करेन. होय, परमेश्वराचं प्रेम, प्रीती समजून घ्यायला शिका. त्या प्रीतीने वर्तणूक करणारे बना. ज्या आज्ञाभंगामध्ये असतील त्यांना पाहून द्वेष, दोष देणारे बनू नका. कारण की सर्वांवर दया करावी म्हणून देवाने सर्वांस आज्ञाभंगाच्या स्वाधीन करून ठेविले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हेच वचन आज आपण शिकणार आहोत की परमेश्वर म्हणतो, इस्रायल लोकांचे वंशज मी पृथ्वीवर पांगवले आहेत. त्यांच्याबरोबर जे इतर आहेत त्यांना मी एकत्र करीन. परमेश्वर कोणाचाही नाश होऊ नये म्हणून परमेश्वराने, स्वर्गीय पित्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू हा दिला. तो पक्षभेद, पक्षपात न करणारा परमेश्वर आहे. तो जिवंत परमेश्वर आहे, ज्याने हे आकाश पृथ्वी स्थापिली. होय, तो सर्वांचा जिवंत परमेश्वर आहे, ज्याला सर्वजण शोधत आहेत. हा मार्ग भटकलेले आहेत, शोधत आहेत, चाचपडत शोधत आहेत प्रत्येक जण. तो मार्ग त्यांना दाखवा. तो मार्ग, सत्य, जीवन प्रभू येशू आहे. सर्वांवर दया करावी म्हणून देवाने सर्वांस आज्ञाभंगाच्या स्वाधीन करून ठेविले आहे. आणि जर ते असे आहेत, आणि असे आहेत आणि आपण दोष त्यांची, पहा वचन काय सांगते की देवाने सर्वांवर दया करावी आज्ञाभंगाच्या स्वाधीन करून ठेवला आहे. आणि ते असे असताना जर आपण आपल्या जीवनातून कोणाचा द्वेष करत असेल, सुवार्थेचे शत्रू त्यांना समजत असो, तर आपण देवाच्या विरुद्ध काम करतो. परमेश्वराने सर्वांवर दया करावी म्हणून सर्वांस आज्ञाभंगाच्या स्वाधीन करून ठेवलेला आहे. ती दया, ती प्रीती त्यांना समजावी. होय, इतरांशी एकत्र करून त्यांच्यात मिळवीन परमेश्वर म्हणतो. इतर जे आहेत त्यांना मी इस्रायलच्या वंशजी पांगवले, त्यांच्यामध्ये एकत्र करीन आणि त्यांना मिळवीन. इस्रायलचं घराणं आणि यहूदाचं घराणं, दोन ढलपे घे. ढलप्याली इस्रायलचं घराणं, यहूदाचं घराणं, ते जोड परमेश्वर म्हणतो. तसे मी सर्वांना जोडेल. जी विभागणी केली इस्रायलच्या राज्याची, इस्रायलच्या वंशजांची, आणि जे इतर आहेत हे सर्व परमेश्वर एकत्र करेल. सर्वांवर दया करण्यात येतील. जे प्रभू येशू हे नाव स्वीकारतील, जे प्रभू प्रभू म्हणून दावा करतील, ते सर्वजण एकत्र केले जातील. प्रेज द लॉर्ड. पहा, योनाला पण परमेश्वर
याच गोष्टी सांगत होता. काय सांगत होता? योना याच्या पुस्तकामध्ये ते वचन नमूद आहे. योनाला सांगितलं परमेश्वराने, योना निनवेस जा. योनाला कुठं पाठवलं होतं? निनवेला पाठवलं होतं. कशासाठी? आस्था आणि पश्चाताप करण्याचा संदेश सुवार्ता करण्याकरता. योना याचा पहिला अध्याय यात वचन काय म्हणतं पहा. अमित्तयाचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्यांची दुष्टता मजपुढे आली आहे. परमेश्वर म्हणतो योनाला, उठ आणि त्या मोठ्या निनवेत जा, त्यांची दुष्टता मज समोर आलेली आहे. परमेश्वराला दिसत नाहीये का? तो पाहत आहे. त्याच्या डोळ्यांनी सर्व गोष्टी पाहत आहे. त्याचे डोळे अखिल पृथ्वीवर फिरत असतात. स्वर्गातून डोकावून तो प्रत्येकाला निरखतो, पारखतो. त्याच्या आत्म्याद्वारे प्रत्येकाचं अंतःकरण, मन तो तपासत असतो. योनाला सांगतो तू जा. मग तुम्हाला हा प्रवास माहितीये की तो परमेश्वराच्या दृष्टीतून पळतो आणि नंतर ते नावेत सापडतो, चिट्ट्या टाकतात, योनाचं नाव येतं, मग समुद्रात टाकलं जातं. परमेश्वर मत्स्य तयार करतो, तो मत्स्य त्याला गिळतो आणि जेव्हा योना मास्याच्या पोटातून प्रार्थना करतो तेव्हा तो मत्स्याला परमेश्वर आज्ञा करतो आणि योनाला त्या समुद्र किनारी ओकून टाकतो तो मत्स्य. पण नंतर योना तयार होतो, निनवेस प्रचार करतो. निनवेला जाऊन योना प्रचार करू लागतो, परमेश्वराचं वचन गाजवू लागतो. 3 दिवस त्या निनवे शहरात तो फिरत होता. 3 दिवस पहा काय सांगतो की 40 दिवसांचा अवकाश आहे, मग निनवेस धुळीस मिळेल. तो गाजवू लागतो. आपणही आपल्या जीवनामध्ये हे वचन गाजवणारे आहोत का? आस्था धरा, पश्चाताप करा, कारण की स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे. तो ख्रिस्त प्रभू येशू अर्पण आपल्या पापांकरता दिलेला आहे. का? ते इतरांवर दया करण्यात यावी, इतरांना सुद्धा तो मार्ग मिळावा, इतरांना सुद्धा ते तारण मिळावं, इतरांना सुद्धा ती सुवार्ता मिळावी, ती साक्ष मिळावी. त्यांच्यावर सुद्धा दया करण्यात यावी, जे आज आज्ञाभंगामध्ये आहेत, जे बंधनामध्ये आहेत, जे बंधनामध्ये आहेत, शारीरिक आजारपणामध्ये, वैवाहिक जीवनातल्या अडचणी आहेत. पहा याच योना पुस्तकात 4 अध्यायातल्या शेवटच्या वचनामध्ये काय नमूद केलेलं आहे. 9व्या वचनापासून वाचतो. तेव्हा देव योनाला म्हणाला, तुंबीवरून तू रागवावे हे बरे काय? तो म्हणाला, रागामुळे माझा प्राण गेला तरी पुरवेल. परमेश्वर म्हणाला, या तुंबीसाठी तुला काही श्रम पडले नाहीत, तू हिला वाढविले नाही. ही एका रात्रीत वर आली व एका रात्रीत मेली. हिची तू इतकी पर्वा करीतोस तर उजव्या डाव्याचा हाताचा भेद ज्यास कळत नाही, असे 1,30,20,000 अधिक माणसे व पुष्कळची शेरेमेंढरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय? प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो योनाला, 1,20,000 त्या निनवे शहरात माणसं आहेत, गुरेढोरे आहेत, मी त्यांचा विचार करू नये काय? कारण की परमेश्वराने वचन काय सांगितलं योनाला की जा. योनाला सांगितलं की निनवे जाऊन प्रचार कर, 40 दिवस अवकाश आहे, आस्था धरा, पश्चाताप करा. आणि पहा ते आस्था पश्चाताप करतात आणि परमेश्वर त्याचा राग आवर्त घेतो आणि त्यांना क्षमा करतो. जर आपण तो ख्रिस्त प्रभू येशू आपल्या जीवनातून प्रचार करत आहोत, आपल्या चित्तवृत्तीमध्ये राखत आहोत, तर समोरचा जो बंधनात आहे तो सुटू शकतो, परमेश्वर त्याच्यावर दया करू शकतो. पण योनाची जी मनस्थिती होती तीच आपली आहे काय?
परमेश्वर जे इतर म्हणलेले आहेत त्यांना एकत्र करणार आहे. परमेश्वरांनी योना जिथं बसला होता तिथे पहा काय केलं. योना उन्हात जाऊन बसला होता. परमेश्वर काय करतो याचं पाहण्याकरता. पण तिथं परमेश्वर काय करतो, तुंबी उगवतो. परमेश्वर काय करतो, योना जिथं बसला होता ऊन लागतंय म्हणून एक तुंबी उगवतो, त्याला सावली व्हावी म्हणून. आणि थोड्या वेळी परत ती नाहीसे होते, त्याला किडा लागतो. योना पहा तिथं योना दुःखी होतं त्या गोष्टी पाहून. मी मरावेच असं म्हणतो. परमेश्वर म्हणतो कालची ती तुंबी उगवलेली त्याची तू एवढी काळजी करतो. मी एवढं मोठं निनवे शहर आहे, 1,20,000 तिथं माणसं आहेत, गुरेढोरे आहेत, ज्यांना उजव्या डाव्याचा भेद कळत नाही, त्यांची काळजी मी करू नये काय? होय, परमेश्वर प्रत्येकावर प्रीती करतो. प्रत्येकाचा कोणाचाही त्यात नाश होऊ नये ही परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू दिला, यासाठी की सर्वांची पाप धुतली जावीत आणि सर्वकालिक जीवन त्यांना मिळावं. जे कोणी प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवतात त्या सर्वांचा बचाव करण्यात यावा. होय, योनाला माहित होत परमेश्वर फिरून दया करणार आहे. योना त्या तुंबीसाठी काळजी करतो. परमेश्वर म्हणतो तू कालच्या आलेल्या तुंबीसाठी एवढी काळजी करतो, तर निनवेमध्ये एवढे लोक आहेत, 1,20,000 गुरेढोरे आहेत, त्यांना उजव्या डाव्याचा भेद कळत नाही, त्यांची काळजी मी करू नये काय? होय, परमेश्वर सर्व प्रीती करत आहे. म्हणून आपली चित्तवृत्ती कशी असली पाहिजे, आपण इतरांना दोष न लावणारे, जे आज बंधनात आहे त्यांची निंदा न करणारे, कारण की त्यांना उजव्या डाव्याचा भेद कळत नाहीये. जे आज छळ करत आहेत त्यांना क्षमा करा. जे तुमची निंदा करत आहेत त्यांना क्षमा करा प्रभू येशूच्या नावामध्ये, याकरता की त्यांना प्रभू येशू मिळावा, ती प्रीती मिळावी. आणि वचन आपल्याला हेच सांगते की इतरांशी एकत्र करून त्यांच्यात मिळवीन. परमेश्वर सर्वांवर दया करणार आहे. जे प्रभूचं नाम घेऊन दावा करतील ते फजित होणार नाहीत. पहा, पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये पण पेत्र काय लिहितो. पेत्राचे पहिले पत्र 3रा अध्याय, पेत्राचे पहिले पत्र याचा 3रा अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. पेत्राचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय यातली 8 ते 10 वचन काय म्हणतात पहा. पेत्राचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय 8 ते 10 वचन काय म्हणतात पहा. सारा अंश तुम्ही सर्व एक चित्त, समदुःखी, बंधुप्रीती करणारे, कणवाळू, नम्र मनाचे असे व्हा. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असं करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. कारण जीवित आवडते आहे, चांगले दिवस पाहावे अशी ज्यांची इच्छा आहे, त्यांनी दुर्भाषणापासून आपली जिभा, कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. त्याने वाईटाचा त्याने वाईटाचा त्याग करून बरे ते करावे. त्याने शांतीप्रित्यचे प्रयत्न करून तिचे अवलंब करावे. आपण हे अवलंब करणारे असलो पाहिजे. आपल्या जीवनातून तो आशीर्वाद देणारे आपण असलो पाहिजे. जर आपल्याला ते जीवन पाहिजे आहे, ते चांगले दिवस पाहिजे आहेत, जे ख्रिस्त आपल्याला दाखवणार आहे, त्याच्या राज्याचे, त्याच्या नवीन नगरीचे. परमेश्वर जशी दया करतो तशी दया करणारे आपण असलो पाहिजे. आणि ती पण पूर्ण प्रीती, सरळ हाताने करणारे असलो पाहिजे. जे तुमची निंदा करत आहेत त्यांना आशीर्वाद द्या. होय, आपली चित्तवृत्ती अशीच असली पाहिजे जे वचन आपल्याला सांगतं. तो आपल्याला सुवार्तेचा भार दिलेला आहे. ती सुवार्तेचं
जू, भार नाही, जू दिलेला आहे, ओझ दिलेलं आहे. ते सुवार्थेचं ओझ आहे की जे आज आज्ञाभंगात आहेत, बंधनात आहेत, ज्यांना प्रभू येशू माहित नाहीत, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. ना की त्यांचा द्वेष करणं. कोणाचाही द्वेष करू नका. बघा ते असे वागतात, असं करतात, असे द्वेष, निंदा करणारे बनू नका. तर देवाची प्रीती ख्रिस्तामध्ये घेऊन जाणारे, जयस्तवाने जाणाऱ्याशी बना. इतरांशी एकत्र करून त्यास मिळविन असं सांगतं. मत्ते 28 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये ख्रिस्ताने सांगितलेले वचन सर्वांना ठाऊक असेल. काय लिहिलंय, काय नमूद केलंय पहा. मत्ते 28, 20, 19 आणि 20 वचन. मत्ते 28 अध्याय 19 आणि 20 वचन काय म्हणतं. यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा द्या. जे सर्व काही मी तुम्हास आज्ञा दिले ते पाळाव्यास त्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदतीत तुम्हाबरोबर आहे. सदतीत तुम्हाबरोबर आहे. कधी आहे? जे ख्रिस्ताने आपल्याला सांगितलं, जे प्रभू येशूने आपल्याला सांगितलं, ते आपण जर पाळत आहोत, आज्ञा पालन करत आहोत आणि इतरांना शिकवत आहोत, तर ख्रिस्त म्हणतो या युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. पहिल्यांदा ती पाळा. आधी स्वतःच पाळत नसाल म्हणजे तुम्ही एखादा निंदा करतोय आणि त्याची निंदा करत असाल, एखादा द्वेष करत असाल, मग तो बंधनात आहे बिचारा. त्याला गोष्टी माहित नाही, प्रभू येशू माहित नाही, कसं सुटायचं माहित नाही, तो त्यामुळे तुमची निंदा करत असेल. यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्या पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा द्या. जे सर्व काही मी तुम्हास आज्ञा दिले ते पाळाव्यास त्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदतीत तुम्हाबरोबर आहे. ते आज्ञा पालन फार महत्वाचं आहे आपल्या आणि इतरांच्या जीवनामध्ये. होय, आपल्या जीवनातून ते आज्ञापालन फार महत्वाचं आहे. कारण की परमेश्वर सर्वांवर प्रेम करणारा असा आहे. कोणाचाही नाश होऊ नये अशी त्याची इच्छा आहे. जे प्रभू येशूच्या नामाला स्वीकारणार नाही शेवटपर्यंत, सैतान, त्याची दूत ते नरकात टाकले जातील. पण आपल्या प्रार्थना काय असल्या पाहिजे? वधस्तंभावर जसा ख्रिस्त म्हणाला, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात यांना समजत नाही. इतरांशी एकत्र करून त्यांच्यात मिळवेल असं परमेश्वर म्हणतो. परमेश्वर त्यांना वाणी देईल. ज्यांचे मार्ग आज बिघडलेले आहेत, जे आज बंधनात आहेत, ते मार्ग चुकलेले आहेत, पण परमेश्वर म्हणतो मी त्यांना मार्गावर आणील. उद्धार वचन त्यांना बोलायला लावीन. मी त्यांना बोलायला लावीन. मी शीळ मारून एकत्र करीन. होय, परमेश्वर म्हणतो मी शीळ मारून त्यांना एकत्र करीन. पहा, यहुदाच्या पत्रामध्ये काय म्हणतं. यहुदाचं पत्र, त्यातले 22 ते 23 वचन काय म्हणतात. यहुदाचे पत्र त्यातले 22 ते 23 वचन काय म्हणतात पहा. यहुदाचे पत्र त्यातले 22 ते 23 वचन वाचूया आपण. जे कित्येक संशयात आहेत त्यांच्यावर दया करा. पहा वचन काय सांगतं. जे कित्येक संशयामध्ये आहेत आज, त्यांच्यावर काय करा? दया करा. कित्येकास अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा आणि देहाने डागळलेली वस्त्रे देखील दृश्य द्वेष समजून भीतीयुक्त वृत्तीने कित्येकावर दया करा. दया करा फक्त सांगितलंय. कोणावर? सर्वांवर. जे आज संशयात आहेत, ज्यांची डागळलेली वस्त्र आहेत. न्याय करू नका, दया करा. ज्या मापाने तुम्ही पे घालाल,
ज्या मापाने तुम्ही इतरांच्या पदरी घालाल त्याच मापाने तुमच्या पदरी पडेल. मग आपण काय करत आहोत? ख्रिस्तामध्ये देवाने जशी प्रीती केली तशी करत आहोत. होय, परमेश्वर न्याय करणार आहे. जे जे प्रभू येशूला स्वीकारणार नाहीत शेवटपर्यंत ते सर्व काय काय केले जातील? त्या सैतानाबरोबर नरकात टाकले जाईल. हे वचन आहे. पण जोपर्यंत आपण जिवंत आहोत, जसं ख्रिस्ताने देवाच्या आज्ञापालनात राहिला, इतरांचे ओझे वाहिले, तसंच आपण आपली धाव पूर्ण करणारे असलो पाहिजे. आपल्या जीवनात इतरांना दोष न देणारे आपण असलो पाहिजे. कोण बंधनात आहे, कोण संशयात आहे, कोण रागात आहे, कोण व्यसनामध्ये अडकलाय, तर त्याच्या प्रीती करा, त्याला देवाचं वचन ऐकवा, त्यासाठी प्रार्थना करा, तो बंधनातून तुटावा म्हणून. जे कित्येक संशयात आहेत त्यांच्यावर दया करा, कित्येकांस अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा. ओढा त्यांना त्या परिस्थितीतून, पडू देऊ नका त्या खड्ड्यामध्ये. त्यांचा नाश होऊ नये म्हणून त्यांना ओढा. स्पष्ट वचन सांगते की ओढून काढा त्यांना त्या अग्नीतून. त्या नरकाच्या अग्नीत पडण्यापेक्षा त्यांना बाहेर काढ, ओढा. जर तुम्ही डोळ्यांनी पाहत आहात एखादा व्यक्ती चुकत आहे तर त्याला जाऊन बोध करा. एहेजकेलच्या पुस्तकात परमेश्वर एहेजकेलला सांगतो, पहा, धार्मिकता सोडून पाप करू लागला तर तू त्याला जाऊन बोध कर. आणि तू त्याला बोध केला नाही आणि त्याने जो दुष्कर्म केलं त्याचा जीव गेला तर त्याचा रक्ताचा झाडा मी तुझकडून घेईल. तुम्ही पाहिलेलं आहे, एखादा व्यक्ती चुकत आहे तर त्यासाठी प्रार्थना केली नाही, त्यासाठी सांगितलं नाही, त्याला दया मिळवून दिली नाही परमेश्वराची, त्याला ओढून त्याचं तारण केलं नाही, तर त्याचा झडा परमेश्वर विचारेल आपल्याकडे. तुमच्याकडे दिलं होतं 5,000, 2,000, 1,000, ती ठेव माहितीये, तो दाखला ख्रिस्तानी सांगितला. कोणाला 5,000 दिले, कोणाला 2,000 दिले, कोणाला 1,000 दिले. ज्याला 5,000 दिले त्याने 5,000चे जास्त बनवले, ज्याला 2,000 दिले 2,000चे जास्त बनवले, पण ज्याला 1,000 दिले त्याने काय केलं? पुरून ठेवलं. तो म्हणला की तुम्ही जिथं नाही तिथून वसूल करता, माझ्याकडून घेण्यापेक्षा मी तसेच ठेवले. तुमच्याकडे देवाचं वचन माहितीये, तुम्ही पुरून ठेवले का कुठं? ते पुरू नका. आपल्या जीवनातून इतरांच्या जीवनात गाजवा. कित्येक जण संशयात आहेत त्यांच्यावर दया करा, कित्येकांस अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा. आणि देहाने डागळलेली वस्त्रे देखील द्वेष समजून भीतीयुक्त कृत्याने कित्येकांवर दया करा. दया करा सर्वांवर. आणि असं करत असताना तुमची काळजी घेऊ नका, माझं काय होईल, तुमचं काही काळजी करू नका. पुढचं वचन काय सांगतं पहा, तुम्हास पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सानिध्यात निर्दोष असे उल्हासयुक्त उभे करण्यास जो समर्थ आहे, अशा आपल्या उद्धारक एका देवाला येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे गौरव, महत्व, पराक्रम, अधिकार ही युगारून पूर्वी, आता व युगानुयुग आहेत. आमेन. तुम्ही तुमची काळजी करू नका. जो पाचारण करणार आहे तो विश्वास आहे, तो तुम्हाला स्थिर करेल, निर्दोष करेल. पण जे आज्ञा पालन आहे ते तुम्ही करा, कारण की परमेश्वर सर्वांवर दया करणार आहे. तो इस्रायलच्या घराने जे विस्थापिलं, विभागलं, त्यांना आणि इतरांना एकत्र करेल. जे आज आज्ञाभंगत आहे त्यांच्यावर प्रीती करा, कोणाचाही द्वेष करू नका. बघा, तो एवढा चुकत आहे, तो असा करत आहे, काही म्हणू नका कोणाला. प्रार्थना करा, दया करा, त्यांना ओढून त्यांचे तारण करा. त्यांची डागळलेली वस्त्रे द्वेष समजून भीतीयुक्त वृत्तीने कित्येकांवर दया करा. प्रीती पापांची रास झाकीते. प्रेज द लॉर्ड. अजून शेवटचे 2-3 वचन वाचूया. पहा, रोमकरास पत्र 11 अध्याय 25 ते 30 वचनामध्ये पौल याच गोष्टीविषयी सांगतो.
रोमकरासपत्र 11वा अध्याय, रोमकरासपत्र 11वा अध्याय 25 सर्वांवर दया करणे हा देवाचा अंतिम हेतू आहे. पहा मथळा काय सांगतो, सर्वांवर दया करावी हा देवाचा अंतिम हेतू आहे. त्याची इच्छा आहे प्रत्येकाचं तारण व्हावं. म्हणून प्रभू विलंब लावत आहे. प्रभू काय करत आहे, विलंब लावत आहे. बंधुजन हो, तुम्ही आपणास शहाणे समजू नये म्हणून या गुजाविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते हे की विदेशी लोकांचा भरणा हात आत होईपर्यंत इस्रायल लोक अंशतः बधीर झालेले आहेत. प्रेज द लॉर्ड. कारण की इस्रायल लोक अजून यहोवा मानतात. बऱ्याच लोकांना प्रभू येशू माहित नाहीये. देवाचं वचन सांगते की ते कसे आहे, अंशतः बधीर आहेत. बधीर आहेत थोडेसे, त्यांना समजत नाही प्रभू येशूचं वचन अजून. नंतर सर्व इस्रायल लोकांचे तारण होईल. पहा वचन काय सांगतं, नंतर सर्व इस्रायल लोकांचे तारण होईल असा शास्त्रलेख आहे. मुक्त करणारा सियोनातून येईल, तो याकोबाचा अधर्म दूर करील. जेव्हा मी त्याचे पाप हरण करीन तेव्हा त्यांच्या बरोबर हाच माझा करार आहे. तुमच्या बाजूने पाहता सुवार्थ संबंधाने ते शत्रू आहेत, परंतु निवडणुकीच्या संबंधाने पूर्वजामुळे प्रिय आहेत. प्रेज द लॉर्ड. पहा सुवार्थेच्या संबंधाने ते शत्रू आहेत, पण पूर्वजांप्रमाणे देवाच्या निवडणुकीप्रमाणे कसे आहेत, प्रिय आहेत, जे आज बधीर आहेत. प्रेज द लॉर्ड. पुढचं वचन काय म्हणतं, कारण देवाला आपल्या कृपादानाचा व पाचारणाचा अनुताप होत नाही. जसे पूर्वी तुम्ही देवाची अवज्ञा करीत होता, परंतु आता तुम्हास त्याच्या आज्ञा भंगाने दया प्राप्त झाली आहे. आपणही तसेच होतो. जोपर्यंत आपल्याला प्रभू येशू हे नाव माहित नव्हतं, आपण कसे होतो, आज्ञाभंग करणारे होतो. पण जेव्हा दया प्राप्त झाली, जेव्हा आपल्याला दया प्राप्त झाली तेव्हा आपण त्याची वारीस संतानाशी झालो. मग आपण जिथे पूर्वी होतो आज तिथं पूर्वी लोक आहेत. जे आज आहेत, आपण जिथं पूर्वी होतो तिथे आहेत. मग त्यांच्यावर तुम्ही काय करा, दया करा. याप्रमाणे तुम्हावरील दयेने त्यांनाही आता दया प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे. आपल्यासारखी त्यांच्यावर सुद्धा दया करावी म्हणून त्यांनी आता काय केलेलं आहे, आज्ञाभंग केलेला आहे. पहा, सर्वांवर दया करण्यात यावी हे अंतिम हेतू परमेश्वराचा आहे. याकरता ती दया, क्षमा, प्रीती, तारण, ती सुवार्ता आपल्या जीवनात दृढ ठेवा आणि इतरांच्या जीवनामध्ये ती गाजवा, यासाठी की ते त्या संशयातून बाहेर यावेत. जखऱ्या याचा 2रा अध्याय 5 ते 10 वचन काय म्हणतं पहा. जखऱ्या याचा 2रा अध्याय 5 ते 10 वचन काय म्हणतं पहा. जखऱ्याचं पुस्तक 2रा अध्याय 5 ते 10 वचन वाचतो. परमेश्वर म्हणतो, त्याच्या सभोवार मी त्याला अग्नीचा कोट होईन व त्याच्या ठाई मी तेजोरूप होईन. अहो, तुम्ही उत्तरेकडील देशांना पळून या असे परमेश्वर म्हणतो. मी तर तुम्हाला आकाशातील 4 वाऱ्याप्रमाणे चौकडे विखरले आहे असे परमेश्वर म्हणतो. जे विखरले चौ दिशेला त्यांना म्हणतो परमेश्वर, पळून या तुम्ही आता. ती वेळ येणार आहे. अगे सियोने, बाबेल कन्येबरोबर राहणाऱ्यांनो आपला बचाव कर. अगे सियोने, बाबेल कन्येबरोबर राहणाऱ्यांनो आपला बचाव कर. ज्या राष्ट्राने तुला लुटिले त्यांच्याकडे प्रताप मिळवण्यासाठी त्याने मला पाठविले. जो कोणी तुम्हा स्पर्श करील तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करील, कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
परमेश्वर म्हणतो जो कोणी तुम्हाला स्पर्श करेल तो परमेश्वराच्या बुबुळाला स्पर्श करेल. पहा पुढं वचन काय सांगतं. पहा मी आपला हात त्यांजवळ उगारीन व त्यांची सेवा करणारे त्यांस लुटतील, तेव्हा तुम्हाला समजेल की सेनाधीश परमेश्वराने मला पाठविले आहे. हे सियोन कन्ये जय जयकार कर व उल्हास कर, कारण पहा मी येईन तुझ्यात वस्ती करीन असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो पहा मी येईन आणि तुमच्यात वस्ती करेल. तो सर्वांना एकत्र करेल. तो सर्वांना एकत्र करेल. परमेश्वर म्हणतो मी शीळ मारून सर्वांना गोळा करेन. पहा जखऱ्याचा 10वा अध्याय 8व्या वचनामध्ये काय म्हणलंय. जखऱ्याचा 10वा अध्याय 8वे वचन, मी शीळ घालून त्यांस जमा करीन, कारण मी त्यांस सोडून घेतले आहे. त्यांची पूर्वी वृद्धी झाली तसे ते वृद्धी पावतील. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर सर्वांना बोलवेल, सर्वांना एकत्र करेल. शीळ मारून जे बाहेर आहेत, मेंढवाड्याच्या बाहेर आहेत. आज तुम्हाला प्रभू येशू भेटला आहे. तुम्ही मेंढवाड्यात आलेला आहात, मेंढपाळाच्या कळपामध्ये आलेला आहात, प्रभू येशूला स्वीकारला आहे. पण जे मेंढवाड्याच्या बाहेर आहेत, परमेश्वर म्हणतो शीळ मारून एकत्र करेल. पहा सर्वांना तो एकत्र करेल. योहान 10व्या अध्यायामध्ये पण ख्रिस्त म्हणाला. योहान 10व्या अध्यायामध्ये ख्रिस्त काय म्हणाला पहा. प्रभू येशू काय म्हणाला. योहान 10वा अध्याय 13 ते 16 वचन काय म्हणतात पहा. मोलकरी पळून जातो, कारण तो मोलकरीच आहे, त्याला मेंढरांची काळजी नाही. मोलकरी कसा आहे, त्याला मेंढरांची काळजी नाही, तो पळून जातो. मी उत्तम मेंढपाळ आहे, जसा पिता मला व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांस मी ओळखतो, व जे माझे आहेत ते मला ओळखतात, आणि मेंढरांसाठी मी आपला जीव देतो. त्यांनी प्रत्येक मेंढरांकरता जीव दिलेला आहे. जे कळपा बाहेर आहेत त्याची मेंढर होण्याकरता दया करा, प्रीती करा. या मेंढवाड्यातील 90 अशी माझी दुसरी मेंढर आहे, तीही मला आणली पाहिजे. ख्रिस्त म्हणतो या मेंढवाड्यातील नाहीत अशी दुसरी मेंढर आहेत, त्यांना सुद्धा मला आणलं पाहिजे. ती माझी वाणी ऐकतील, मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल. प्रेज द लॉर्ड. मग एक कळप एक मेंढपाळ होईल. परमेश्वर तुम्ही सर्वांस एकत्र करेल. प्रभू येशू मेंढपाळ म्हणतो जी मेंढपाळाच्या बाहेरचे आहेत तीही माझीच मेंढर आहेत. मी त्यांना वाणी देईल, मग एक मेंढपाळ एक कळप एक मेंढपाळ होईल. प्रेज द लॉर्ड. शेवटचं वचन वाचूया. काय म्हणतं पहा. यशया 65 7 आणि 8 वचन. यशया 56 यशया 56 अध्याय याचं 7 आणि 8 वचन. त्यांस मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि माझ्या प्रार्थना मंदिरात त्यांस हर्षित करेन. माझ्या वेदीवर केलेले त्यांचे होम व यज्ञ मला पसंत होतील, कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांकरता प्रार्थना मंदिर आहे असे म्हणतील. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो माझं प्रार्थना मंदिर सर्व राष्ट्राचं प्रार्थना मंदिर म्हणतील. सर्वजण एकत्र केले जातील, त्याच आज्ञाभंगात पण असतील. 8वं वचन पण परमेश्वर काय बोध करतो पहा. घालवून दिलेल्या इस्रायलास एकवट करणाऱ्या प्रभू परमेश्वराचे हे वचन आहे. एकवटलेल्या इस्रायला खेरीज इतरांसही एकत्र करून त्यांच्यात मिळवीन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो की मी सर्वांस एकत्र करीन, एकत्र मिळवीन. माझं प्रार्थनागृह सर्व राष्ट्रांचं प्रार्थना मंदिर बनेल. सर्व राष्ट्रांसाठी काय, माझे मंदिर सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना मंदिर म्हणतील. तो झेंडा उभारेल, तो शीळ घालेल आणि सर्वांस बोलवेल. याकरता ती दया आपल्या जीवनातून इतरांच्या जीवनात गाजवा. कोणालाही दोष देऊ नका, न्याय करू नका, प्रीती करा. प्रभू येशूचं नाव आपल्या ठाई दृढ राखा. इतरांसही एकत्र करून त्यांच्यात मिळवीन परमेश्वर म्हणतो.
वाचली सर्व वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. हे आपण शेवटची प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो यावेळी करता, सुंदरच्या समय करता. फुलाताई त्यांचं कुटुंब, सॅमसन अंकल त्यांचं कुटुंब, मावशी त्यांचं कुटुंब आणि जे सहभागी झाले नाहीत ब्राह्मणांचं कुटुंब असू दे. ऑनलाईन जेवढे पाहतात, प्रकाश भोरे आहेत, जॉन ब्रदर आहेत, आणि जे इथून पुढे पाहतील, आमचे शेजारी ताईदा त्यांचे लेकर, घरातील सर्व लोक या समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तो आशीर्वादित कर. तुझ्या प्रीतीचा प्रत्येक ठिकाणी पाया घातला जावा, ती प्रीती वाढती असावी आणि ती विजयशाली प्रीतीने प्रत्येकाने धावावं. आणि जे आज संशयात आहेत त्या सर्वांचं त्यांनी तारण करावं. जे बंधनात आहेत ते सुटावेत असं तू कर. आज रात्री तू येण्याशील, तू जागृत ठेव. प्रत्येकाला सुंदरसं अन्न दे. त्यांच्या गरजा तुला ठाऊक आहेत. सर्व तुझ्या योजनेने ख्रिस्तामध्ये तू पूर्ण कर. सेवा करण्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये पुरव. जिथं प्रार्थना चालू त्यातली अडखळण घालव. जे आजारपणात आहेत, बंधनात आहेत, त्यांना त्या बंधनातून, आजारपणातून ख्रिस्तामध्ये मुक्त कर. सर्व लहान लेकरांना योग्य ज्ञान मिळावं, मार्गदर्शन मिळावं असं तू कर. सर्व मंत्री, अधिकारी, प्रधानमंत्री यांना तुझ्या हाती देतो. योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. ज्यांचे पैसे, बिलं मोठमोठ्या कंपनीकडे, मालकाकडे अडकले ते ख्रिस्तामध्ये मोकळे कर. जे भुकेले तानाच्या मुखास अन्न पाणी दे. जे आज प्रार्थना करतात, त्यांच्या गरजांकरता, त्याच्या आजारपणा करतात, त्यातून त्यांना ख्रिस्तामध्ये सोडे. विशेषतः प्रार्थना करतो प्रकाश बोरे, जॉन कुटुंबियांचा आहे, जे ऑनलाईन बघत होते, त्यांना तो आशीर्वादित कर. त्यांच्या जीवनामध्ये जो वचन, तारण, सामर्थ्य ख्रिस्तामध्ये कार्य करू दे, होऊ दे. सर्व अंधकारच्या गोष्टी ख्रिस्ताच्या प्रकाशाने त्यांच्या जीवनातून काढून टाक. सर्व जे सेवाभावी संस्था आहेत, एनजीओ आहेत, ख्रिस्ती आहेत, अविश्वासू लोकांच्या आहेत, हॉस्पिटल्स आहेत, लागणाऱ्या सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये पुरव. योग्य ट्रीटमेंट मिळावी गरिबांना. तसंच जे आजारी आहेत ते बरे व्हावेत असं स्पर्श सर्व ट्रीटमेंट सेवा करणाऱ्यांच्या हाताला ख्रिस्तामध्ये तू कर. प्रार्थना करतो फुला त्यांचं कुटुंब, त्यांचे भाऊ तुझ्या हाती देतो. ते भाऊ जे काही तुझ्यापासून दूर आहेत, ज्या त्रासात आहेत, त्यांची मनस्थिती स्थिर नाहीये, तुझ्या वाणी ते स्थिर कर. प्रभू येशू नाव त्यांच्या जीवनी जावं आणि त्यांना ती स्थिरता यावी, ते तारण मिळावं, तो प्रकाश त्यांच्या जीवनी यावा आणि सर्व अंधकाराची बंधनं ख्रिस्ताच्या आत्म्यामध्ये मोकळी केली जावीत असं तू कर. सॅमसन अंकलचं कुटुंब, त्याचे लेकर यांनाही तो आरोग्यात, शांतीमध्ये ठेव. ते जे शिक्षण घेत आहे, जे काम करत आहेत, त्या सर्व कामामध्ये हात घालत असताना तुझे आशीर्वाद राहावे असं तू कर. सॅमसन अंकलला या आरोग्यात, शांतीमध्ये आजपर्यंत जसं ठेवलं इथून पुढे तू ठेव. मावशी, तिलाही तो आरोग्य दे. प्रत्येकालाही सर्व बंधनापासून सोड. त्यांच्या घरामध्ये तुझी शांती, वचन, प्रीती राहावी असं तू कर. तुला त्यांना विश्वासात प्रबळ सबळ असं कर. शेजारचं कुटुंब, त्यांनाही तो आरोग्य, शांती, त्याच्या लेकरांना शांतीमध्ये ठेव. आज जे रात्रीची प्रवास करत आहेत त्यांना सुखरूप प्रियजनांकडे पोहोचव. सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेल्या आहेत, त्याचं फळ दिलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद देते. प्रार्थना ख्रिस्ताच्या नावात केली म्हणताय पित्या, आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमची ऋण सहन सोडिले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत, आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्य भर राखीता करावा प्रतिपाळ, आमेन.
प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर राहो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढच्या संदेशापर्यंत आनंदात राहा, प्रार्थनेत राहा, उत्सुकतेमध्ये राहा, इतरांकरता प्रार्थना करा. ती दया, शांती, क्षमा आपल्या जीवनातून गाजवत राहा. जे संशयात आहे त्यांचं तारण करा, प्रार्थना करा, आस्था धरा, पश्चाताप करा. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.